शिजत घातली ती मी बिर्याणीसाठी. आता बघा काय भरून आणलं एवढं काय माहिती. संजय नाही ना तिने ही डेकोरेशनची आयडिया मस्त पैकी लावली होती. हॅपी बर्थडे ये लवकर म्हणा. मी अक्काच्या घरी चाललोय आमच्या. सकाळ सकाळीच माझ्याकडून काचेचा बाउल फुटून बघा आजच्या दिवसाची ना आजच्या लॉकची ही सुरुवात झाली. हळू. शुभ सकाळ. अजून एका नवीन व्हिडिओ आपल्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत आहे. तर आज आहे 1 तारीख आणि आजच आहे आईचा वाढदिवस आणि त्याची सगळी तयारी करते ती आणि तेच आजच्या दिवसाचं मेन सरप्राईज आहे. तर इथं बघा जेवणाची वगैरे तयारी सुरू आहे. आज तांदूळ शिजत घातले ती मी बिर्याणीसाठी. तिकडे मसाला पण तयार करायची सुरुवात झाली. हे इकडे डेकोरेशनची तयारी. इथं बघा फुगवायची चालली ती. सगळ्याचा दंगा धुडकूस चालू आहे नुसता आणि इथं मसाला तयारी करायला घेतली. ते असं उडवायचं लय परवडतं ते. 7,000 रुपये. कशाचं कागदाचं काय नाही, स्वस्त कागद असते नुसतं ते. कशाचं 7,000 घेतलं. आज मस्तपैकी घरात असा सगळा जणू काय एकदा सण असल्यागतच माहोल तयार झालेला आहे. सगळे एक्साइटमेंट मध्ये आहे ती. सगळ्यांची भरपूर तयारी चालू आहे. आणि चिली पिलींचं तर काय बोलायचं वगैरे घेऊन. काय झालं अरे काय करतोय ध्रुव, काय करतोय? फुगावय. हा फुगवा चला मस्त पैकी. तांदूळ टाकले तीस त्याच्यात कशाला? फोडायला. अरे वा. हे बघा काय फुग्यात भरलेत तर तांदूळ फुग्यात भरले ती ध्रुवण आणि त्याच बांधायचं चाललंय आणि सई त्याला मदत करते इथं. म्हणून टाकाय इथं आता डेकोरेशनला सुरुवात झालेली आहे. सिद्धेश आणि कुणाल संजना पोरं सगळे डेकोरेशन करते ती बड्डेचं. आता इथं बघा मी बिर्याणी बनवत आहे. बिर्याणीचा भात मी अगोदर शिजवून घेतला. इथं हा मसालाही तयार केलाय आणि आता ही भाताची लेअर मी लावून घेतली. नॉनव्हेज वाल्यांसाठी आजचा मेनू होता चिकन बिर्याणी, मटन, भाकरी. आमच्या घरात बघा माळकरी लोक भरपूर आहेत मग त्यांच्यासाठी सुद्धा चांगला बेत होता. पनीर होतं, व्हेज पुलाव होता, चपाती, श्रीखंड. लगेच हा ही आमची आली हनबरवाडीची बहीण आणि हे आमचे दाजी. एक पाहुणे यायला सुरुवात झाली. ते आता हळूहळू सगळी येतेली. सगळी म्हणजे आपल्या घरातलीच आहेत. हे कोण आलं? हाय कर चल. हाय कर. हा हे आले आहे आमच्या अनिता आणि सिद्धी. हा ही आहे आमची सिद्धी. अशा बहिणी आल्या की बसल्या लगेच गप्पा मारत. जणू काय लय दिवसालाच भेटले त्या. 2 दिवस झाले ना. सगळा गोंधळ सगळे हळूहळू जमावायला लागले. हिची बॅग बघा काय भरून आणलं एवढं काय माहिती. आमचं तर इकडे जेवण बनवायचं चाललं होतं पण सिद्धेश बघा घरभर कॅमेरा फिरवत होता. डेकोरेशनलाही मदत करत होता. आईच्या बर्थडेच्या निमित्तानं बरेच दिवसानं सगळे एकत्र आले म्हणून बघा इथं सगळी गप्पा मारत बसते ती.
गॅस आणि चुलीवर असा इकडे आम्ही पटापट स्वयंपाक उरकत होतो. तिकडे माझी बिर्याणी होईपर्यंत सुनीताने इकडं मटणाचं सुक्क पातळ रस्सा बनवून घेतला. बाहेर काही जणांनी कपडे वगैरे धुवून घेतली आणि इकडे बघता बघता मुलांचं डेकोरेशनही कम्प्लीट झालं. तर आमची जिंतीच्या बहिणीची मुलगी संजना आहे ना, तिने ही डेकोरेशनची आयडिया मस्त पैकी लावली होती. खूपच छान झालेलं डेकोरेशन. कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यावर बघा तिने आईचे फोटोंची प्रिंट वगैरे अशी काढून आणली होती. मस्त पैकी असं डेकोरेशन केलं होतं त्याचं. तोपर्यंत शामगाववरून आई आली आणि तिला हे सगळं एकदम बघून खूपच आश्चर्य वाटलं. हॅपी बर्थडे आली. मी म्हणलं आकाशला म्हणती काय तरी पण आहे बघा. हॅपी बर्थडे. आकाशला माहिती की काय तरी बघ हाया समजी जमली असते. तर मी म्हणते काय तरी पण आकाश आहे बघ. त्या बघायला एवढी काळजी करणार नाही ती. घराला घालवायचं आहे, घालवायला जायचं आहे, अमकं करायचं आहे. तुझी वाटणी किती सगळं वाटणी पुढे काय मागणं घे समोरचा फोटो बिटो. हे त्याला फोन करा आणि ते मध्ये ठेव. हातोड्यान आता लोटलंय. कार्तिक धरे हा फोटो बिटो त्याला बोलवलं का? आणून कुठे गेला? ये लवकर म्हणा. कोणाला कॅमेरा त्याला रिबिन नाही बांधली. आमचा कॅमेरामॅन काय तो या इथे बस इकडे. आई आली की लगेच आम्ही तयारी करून बघा बर्थडे सेलिब्रेशन करायला घेतलं. आई तर एकदम पावसाळ्यागत करत होती कारण ती पहिल्यांदाच तिचा आम्ही वाढदिवस साजरा करत होतो. बर्थडे काय आम्ही जास्त मोठा केला नव्हता. आम्ही घरातली सगळी होतो आणि पाहुणे वगैरे कुणालाही बोलवलं नव्हतं. तर सगळी होती बघा. सगळ्यांच्या चेहऱ्यावर किती उत्साह दिसतो या. जावई तर एकदम जाम खुश होते आईचे. मावशी काय ओके आमची फॅमिली खूपच मोठी आहे त्यामुळे बघा फोटोशूट करेपर्यंत खूपच वेळ गेला. मग एक ओवळत बसण्यापेक्षा अशा प्रकारे आम्ही एकदम सगळ्यांनी आईला ओवळलं. इकडे बघू ही आमची अक्काबाई बघा किती सुंदर दिसते मस्त ना. सगळ्यात भारी बघा. आणो 100 वडकर एक सगळ्यात दिसते त्या. चकुली हाय. घेतलंय त्यांनी. सगळी मस्तपैकी नटून थटून आई याच्या बर्थडेला तयार झालेले आहेत. तिकडे बघाय संजय काढला घेतला आहे. जावई मंडळी एका साईडला उभे आहेत.
काढ गिफ्ट नाही हे राहू दे ती गिफ्ट घे गिफ्ट खोल असं दाखव हा ए चला तुझ्या हातात घालूया हातात घाला म्हणजे केक कापल ती चला सोना घाल चल हे सगळ्यांनी एकदा हात तिकडे बघ पुढे तिकडे बघ किती फुल फ्लॅश मार रे मावशीवर बघ मावशी इकडे लक्ष द्या ए मावशी ती इकडे चला हे करा द्या बाहेर फोटोशूट केक कटिंग झाल्यानंतर आम्ही केक आत घेऊन आलो पण पहिल्यांदाच बघा मी इथं रसमलाई केक केला होता त्यामुळे म्हटलं सगळ्यांना आवडतोय का नाही काय माहित कारण ह्यातल्या बऱ्याच जणांनी ह्याच्या आधी रसमलाई केक कधी खाल्लाच नव्हता तरी बघा सगळ्यांना रसमलाई केक खूपच आवडला आणि चॉकलेट केक हे आवडला आणि सगळ्यांनी आवडीने खाल्ला चॉकलेटचा केक मला अंड असते गप्पा नसतं अंड सोना मी तुला देईन का बाजूला मी काय केले तर काहीच नाही सर्व कार्यक्रम उरकला की आता बघा एक एक सगळ्यांची जायला सुरुवात झाली गावाला बघा प्रत्येकाची घरामध्ये आपापली कामं असते ती कुणाची मस्त्र असते ती कुणाची शेतीतली कामं त्यामुळे जास्त वेळ कुणी थांबत नाही म्हणूनच आम्ही हा बर्थडेचा कार्यक्रम दुपारी घेतलेला नवा ही प्लॅनिंग कधीच चाललंय हा हा चला बाय कार्तिक तू बी केलास तरी बाय चालल शांत बसलाय तू कुठल्याकडे जाणार आहे घडी घडकी देतात अगं हळदी कुंकू द्यायची का लावा ए हळदी कुंकू गांजा की जा दाजी खाणार नाही तिला भोकाळीचा डबा भरून दिले हा बाय आता कार्यक्रम वगैरे झालाय बऱ्याच पाहुण्या गेले त्यांच्या जेवढ्या राहिले तेवढ्या आम्ही अक्काच्या घरी चाललोय आमच्या अक्काचं घर इथून जवळच तर आम्ही चाललोय अक्काच्या घरी नको आता सगळ्या दिसते मेजून एका मिनिटावर आहे आमच्या अक्काचं हे आहे आमच्या अक्काचं घर अवघ्या आईच्या घरापासून 2 मिनिटावर तिचं घर आहे 2 मिनिटावर पण नाही एका मिनिटातच हा लॉक खुलते आता आज दिवसभर आम्ही त्या आईच्याच घरी होते आमच्या बरोबर बोल ग उलटी पडची हा हे आहे आमच्या अक्काचं घर तिला इथं शिरावड्यातच दिलेले आईच्या घरापासून अवघं जवळ आहे तिचं घर लाजत लाळा बाबा जाय असतं मग नाही चल की हा एक कसा वाटला बड्डे तुला चांगलं वाटलं माहित होतं वय तुला नाही सेलिब्रेशन कसं झालं गिफ्ट आवडलं का तुला दिल्यानं आवडलं की दाखव बोट दाखव तुझं हे तर दाखव हितास हा हे गिफ्ट आईला दिलेलं
तर सगळ्या पाहुण्या गेले त्या ही राहिली आणि मी आणि गेल्या बस एवढ्या आम्ही तिघीच राहिलो आता बाकी सगळे गेले ती पाहुणी आहे ते तेवढ्या पाहुण्यासनी जास्त काय भूक नाही दुपारी बरेच लेट जेवण झाले तर आता इकडे भाकरी द्या